नमस्कार, मी अमोल गोडसे। आज आपण यशोमंतर भाग 2 मध्ये आहोत। पहिल्या भागाची सुरुवात आपण जी केली होती त्या दिवशी राम मंदिराची प्रतिष्ठापना होती। आजही महत्त्वाचा दिवस आहे। आज तानाजी मालुसरे यांचा स्मृती दिन आहे, ज्यांनी सिंहगड जिंकला, कोंढाणा जिंकला। तर तानाजी मालुसरेंना आपण त्यांच्या स्मृतीची आठवण करून आपण आजच्या या यशोमंतर 2 ला आपण सुरुवात करतो। बरेचशा तुम्ही आता 12वीला बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील। ते प्रश्न तुम्हाला विचारायचे, 12वीची परीक्षा देताना तुम्हाला काय अडचणी येतात, अभ्यास करताना काय अडचणी येतात ते तुम्हाला आज विचारायचे। पहिला प्रश्न कोण विचारतो? अभ्यास करताना झोप येते। हा खूप जणांचा प्रॉब्लेम असतो। अभ्यास करायला बसलो आणि झोप येते। असा पर्टिक्युलर टाइम आहे की सकाळी अभ्यास करायला झोप येते किंवा दुपारी अभ्यास करायला झोप येते किंवा सकाळी टाइम कधी पण घेतली तरी झोप येते। कधी अभ्यासाला बसले की डुलक्या मारायला सुरू होते। ओके, असा किती जणांचा प्रॉब्लेम आहे? अजून भरपूर जणांचा प्रॉब्लेम आहे। तुम्हाला अभ्यास करायला झोप लागते। ओके, बसा। आणि जेव्हा झोपायला जातो तेव्हा मोबाईल घेतल्यावरती रात्री मोबाईल घेतला आणि रील बघायला झोप येते? 3-3 वाजेपर्यंत आपण जागे असतो, है ना? पण अभ्यासाला बसलं की झोप येते। असं का होतं बरं? काय होत असेल असं? जस्ट एक इमॅजिन कर, तुला ड्रायव्हिंग येते समज, ओके, आणि ड्रायव्हिंग करतोस आणि तुझ्या पाठीमागे तुझी फॅमिली बसलेली आहे आणि तुला पंढरपूरच्या दर्शनासाठी तुझी फॅमिली घेऊन तू चाललायस आणि आता तुला झोप येते। तू काय करशील? तू रेंटवू नका गाडी, चला जाऊ दे। का नाही करणार असं? पाठीमागे काय फॅमिली आहे आणि झोप येते, गाडी थांबवणार, एक झोप घेणार आणि परत पुढे गाडी चालवणार। पुढे गाडी चालवून तुला परत डोळ्यावरती झोप येईल का? तुझ्या येणार का झोप? का? पाठीमागचं कारण काय असेल? का नाही झोप आल्यावर किंवा झोप आल्यावर तू गाडी का थांबवलीस? फॅमिली मग काय फरक काय? वाईट काय घडू नये, फॅमिली आहे, जबाबदारी। ड्रायव्हरवरती काय म्हणजे डोळे झाकणार आहेत का? नाही झाकणार। तुझ्या पाठीमागचं कारण काय? जबाबदारी। माझी फॅमिली माझ्या पाठीमागे, त्यामुळे मी काय करणार आहे? गाडी थांबवणार। फरक पडतं? तुम्हाला काय क्लिक होतं? आता जेव्हा आपण अभ्यासाला बसतोय तेव्हा आपण डोळे झाकतात, आपण झोपा काढतोय का? कारण जबाबदारी समजलं? कारण आपल्या गाडीमध्ये पण बसलेला फ्युचर आपल्याला दिसत नाही, काय घटना वाईट घडेल असं आपल्याला दिसत नाही। थोडस जेव्हा झोप लागेल ना तेव्हा ती जबाबदारीची जाणीव करून द्या। आपण का अभ्यासाला बसलो आहोत, का आपण अभ्यास करतोय, 12वीची परीक्षा दिल्यानंतर मार्क कसे असतील आपले, है ना? हे जर आठवा, ह्या जबाबदारीची जाणीव तुम्ही करून घ्या। ती जबाबदारी अंगावरती घ्या। आज घरामधले मोठे तुम्ही आहात, है ना? एक दादा म्हणून, मोठे म्हणून तुमच्यावरती काही जबाबदारी आहे, तर त्याची जाणीव तुम्हाला असू द्या, ते आठवा, मग अभ्यासाला लागवा। झोप लागणार नाही। फ्युचर काय असेल? 12वीचा जर मार्क्स कमी पडले मला तर काय होणार? मी येणाऱ्या पुढच्या माझ्या भावांना, छोट्या भावांना मी काय सांगणार? तर मला मार्क्स कमी पडले तर उत्तर मी काय देणार? कसा अभ्यास करताना त्याने विचारलं मला तर मी त्याला काय सांगणार? समजलं? किंवा चांगलं ऍडमिशन मला पुढे कॉलेजमध्ये नाही मिळालं तर मी त्याला काय सांगणार? ओके, तर चांगल्या कॉलेजमध्ये फी जास्त भरावी लागली फक्त मार्क कमी असल्यामुळे, तर मी घरच्यांना काय उत्तर देणार? तशी काही ना काही जबाबदारी ना ती डोळ्यासमोर आणा आणि वाचायला का झोप नाही लागणार। फ्युचर डोळ्यासमोर आणलं ना लगेच आपलं माइंड चेंज होणार लगेच। तर ते आपल्याकडे जबाबदारी नाही काय, चला चाललंय ना, आहेत ना मम्मी पप्पा, पैसे भरायला तयार आहेत ना ते, आणि कुठे कमी पडले तर आहेत, ते राहू दे। ते ही जबाबदारी नसल्यामुळे आपण काय करतोय? थोडीशी आपल्याला मग आळस अंगामध्ये येतो। असे खूप सारी मुलं बघा रस्त्यावरती तुम्हाला काम करताना मुलं दिसतील, ते का काम करतात? त्यांना आवडते का ते काम करतात? खूप लहान मुलं लहान मुलं काम करतात, का काम करतात? समजतंय? सकाळी लवकर उठण्याचा प्रॉब्लेम कोणाला आहे? सकाळी लवकर उठत नाही असे किती जण?
है ना, सकाळचं लवकर उठू वाटत नाही. तुमच्यापैकी किती जणांनी दूध लाईन टाकलेली आहे, असं पेपर लाईन दूध लाईन टाकलेली आहे? का टाकलेली दूध लाईन पेपर लाईन? असेच हा, एक इन्कम का पाहिजे तुम्हाला, कशाला पैसे पाहिजे? आई वडिलांवरती जोर नाही. मग हे करत असताना तुम्हाला सकाळी लवकर उठवायला मम्मी पप्पा मागे लागले होते, ज्यांनी त्यांनी स्वतःहून जे पेपर आहे परत आठवण करा. दूध लाईन पेपर तुम्ही टाकलं दूध लाईन पेपरला, ग्रेट. आता मला फक्त सांगा बरं का, तुम्ही खरं खरं सांगा, तुम्हाला जबरदस्ती केली होती घरच्यांनी टाकायला? घरच्यांनी जबरदस्ती केली, तुम्ही स्वतःहून गेलं का? स्वतःहून गेलं तर जबरदस्ती केली होती? जबरदस्ती केलेली नव्हती. तुम्ही सकाळी किती वाजता उठत होता? 4:30 वाजता. तू किती वाजता उठत होता? 5 वाजता. तू 4 वाजता. तू 4:30 म्हणजे ऑलमोस्ट 5च्या आधी तुम्ही उठून जात होता, कुठलीही जबरदस्ती नसताना. का उठत होता? का कारण काय होतं? खर्च करायचा आहे ना, आपला शाळेचा खर्च असेल, कॉलेजचा खर्च असेल, पुस्तकांचा खर्च आहे, व्हॉट एव्हर. एक घरच्यांना आधार म्हणून तुम्ही उठून जात होता. इथं कुठेही घरच्याची जबरदस्ती नव्हती. फरक कळतोय का? म्हणजे जर तुम्हाला गरज वाटली, नीड जनरेट झाली, एक गरज निर्माण झाली, जबाबदारी अंगावरती आली, तुम्हाला उठवायची गरज पडली नाही. पण तेच अभ्यासाला 5 वाजता या म्हटलं, अभ्यासाला 6 वाजता या म्हटलं, किती जाग येत नाही का? अभ्यासाची गरज वाटत नाही. काम केल्यावरती पैसा मिळतोय, अभ्यासाला काय मिळणार आहे? ही क्लिअर, हे क्लिअर नाही. समजा क्लॅरिटीचा प्रॉब्लेम आहे. मी काम केलं, पैसा येणार, मग घर चालणार, घरामध्ये मदत होणार, पण अभ्यासाला काय फरक पडणार आहे? लवकर उठून काय करायचं? थोडीशी जर क्लॅरिटी आणली, जर मी चांगले मार्क्स मिळवले, चांगले मार्क्स आले, विषय चांगले समजले, मला व्यवस्थितपणे मी अभ्यास करून घेतला, त्याचा अभ्यास केला, फ्युचरमध्ये चांगली जॉब तर आहेच, पण एखाद्या इंटरव्ह्यूला मला काही प्रश्न विचारले तर मी जे काय वाचन केलं होतं सकाळ सकाळी पहाटे त्याची उत्तर मी चांगल्या प्रकारे देऊ शकलो, निश्चितच माझं सिलेक्शन होणार आहे. पण खूप सारे चांगले परिणाम आहेत त्याचे. या परिणाम तुमच्या डोळ्यासमोर दिसत नाहीये, त्याचा फायदा दिसत नाही. फायदा कशाचा? सकाळी लवकर उठून वाचायचा. समजतंय का? मग त्याचा फायदा तुमच्या डोळ्यासमोर येऊ द्या. जर मी सकाळी लवकर वाचत तर काय बेनिफिट होणार ते तुमच्या डोळ्यासमोर. तुम्ही पण सकाळी लवकर वाचायला लागणार. तेही तितकंच महत्वाचं आहे जितकं तुम्ही दूध लाईन पेपर तुम्ही सकाळी लवकर उठून जात होता, तेवढंच महत्वाचं आता आहे का इथून पुढे तुम्हाला तेच करायचं आहे कंटिन्यू. समजतंय का? मेहनत करणारे, शारीरिक श्रम करणारे आणि बुद्धीचा वापर करणारे. तुम्ही जर बघितलं जगामध्ये अतिश्रीमंत व्यक्तींच्या याच्यामध्ये यादीमध्ये बघा, जास्त श्रीमंत बुद्धीचा वापर करून झालेले आहेत. इथून काम करणारे जास्त पुढे जात आहेत, सक्सेसफुल होत आहेत, प्रगती करत आहेत. समजलं? ते मेहनत तर मग उज्ज्वला तर किती मेहनत करतो ना तो, दिवसभर तो गाडा ओढतोय, कधी मस्जिद बंदर जा, किती मेहनत करतो ते. पण ते त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी होत नाहीत. कारण काय? ते शारीरिक श्रम करतात पण बुद्धीचा वापर कमी करतात. त्यांना मेहनत भरपूर करायला येते, पण ते पैसा कुठे खर्च करायचा, कसा खर्च याची माहिती नाही, कसा टिकवायचा, कसा वाढवायचा, अभ्यासाचा अजिबात नाही. तो तुम्ही आता 12वी मध्ये इकॉनॉमिक्स मध्ये शिकताय का? म्हणजे पेपरलाच फक्त मार्क वाढवायचे असं नाही, तर तुम्ही इकॉनॉमिक्स म्हणा, ओसी म्हणा, तर तुमच्या जीवनामध्ये उतरवलं तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप फरक पडला. लक्षात घ्या. ऍटलीस्ट त्याच्यासाठी तर वाचा की हे मला पुढे बेनिफिट आहे, त्याचा मला पुढे बेनिफिट्स आहे. समजतंय? त्यामुळे सकाळी लवकर उठताना फायदे काय होणार आहे त्याचे हे डोक्यात ठेवा. आणि मग आधी रात्रीच प्लॅन करा, मला उद्या सकाळी लवकर उठायचं, काय वाचायचं, काय नाही, कुठला विषय निवडायचा, ते आधीच प्लॅन करून ठेवा. बॅग वगैरे रेडी करून ठेवा. बऱ्याच वेळा काय होतं की ते तयार नसतं, मग सापडत नाही, कुठला विषय वाचायचा तो क्लिअर नाही, त्याच्यामुळे जात पण येत. जर रात्री झोपताना तुम्ही ठरवलं उद्या मला समथिंग हा ओसीचा विषय वाचायचा आहे, इकोचा विषय वाचायचा आहे, हा धडा मला संपवायचा आहे, आणि रात्री तुम्ही घड्याळाकडे बघून जर झोपलात, एक ट्रिक वापरा तुम्ही. काय करायचं? घड्याळाकडे बघायचं आणि उद्या किती वाजता उठायचं आपल्याला? 5 वाजता उठायचं किंवा 4:45 उठायचं. घड्याळ
5:45 वाजता छोटा गाडा कुठे असेल, लहान गाडा कुठे असेल आणि मोठा गाडा कुठे असेल, एक इमॅजिन करा फक्त घड्याकडे बोलू है ना. 4 आणि 5च्या मध्ये असेल आणि तो 9 वरती असेल मोठा गाडा. असं डोळ्यासमोर इमॅजिन करेल 4:45 वाजलेले आणि डोळे बंद करून लगेच झोपा. बघा मेंटल क्लॉक टिक टिक घड्याळामध्ये सुरू होते. काही झोपल्यानंतर परत मोबाईल वगैरे हातामध्ये घेऊ नका. जस्ट ते घड्याळ डोळ्यामध्ये आणा, डोळे बंद करा आणि काही सेकंद तुम्हाला झोप लागेल. सकाळी बरोबर तुम्ही ते 4:45 वाजता उठलेले असतात, तुमचे डोळे उघडणार. त्याला मेंटल क्लॉक म्हणतात. प्रयोग करून बघा तुम्ही. तुम्हाला कोणी उठवायची, अलार्म लावायची वगैरे काही गरज नाही. तुम्ही स्वतःच उठणार. हा डोळे तुमचे उघडणार. आता उशी सोडून, अंतरून सोडून बाजूला बाहेर यायचं तुम्हाला, लक्षात ठेवा. म्हणजे त्याला काही सेल्फ टॉक सुरू होतो. हा सर म्हणे ते बरोबर झालं, बघितलं आता झोप परत. प्रयोग झाला, आता झोपेल, बाहेर जास्त थकली. तिथं तुमचा सेल्फ टॉक सुरू होणार. तिथं तुम्हाला लगेच म्हणता आलं पाहिजे नाही मी ठरवलंय मला अभ्यास करायचा, मला जायचं. तर लगेच दुसरा आहे, लगेच आवाज येणार, अरे जाऊ दे ना, एक दिवसाने काय फरक पडणार, अजून 10 मिनिटं झोप है ना. 10 मिनिटं झोपून लगेच उठूया, समज. आणि ते असं 10 मिनिटं करत करत कधी 8 वाजले आपल्याला कळत. तिथे तुम्हाला लगेच अपोज करता आला पाहिजे. आपलं लगेच मन आपलं सुरू होतं, लगेच घालमेल सुरू होते, लगेच मनाची भांडणं सुरू होतं. एक असं ते आपल्याला उठू देत नाही, एक असं ते आपल्याला उठून अभ्यास कर म्हणतो. त्यामध्ये जिंकलं पाहिजे तुम्ही स्वतः. जर तुमचं मन जिंकलं तुम्ही मागे ना, कळतंय. कारण जेव्हा उशिरा उठल्यावर वाईट कोणाला वाटतं बघा ना, वाईट वाटतं ना. मी 8 वाजता उठले, बाकी सगळे 5 वाजता उठून अभ्यास करायला लागले, मी 8 वाजता, वाईट वाटतंय. ते तुम्ही स्वतः असता का, तर तुम्ही स्वतः असता. आणि तुम्हाला ते उठू देत नाही ना, ते तुम्ही स्वतः नसता, ते तुमचं मन असतं, ते तुमच्यावर जास्त अवेलेबल असतं. हे थोडंसं जरा सेल्फ तुम्ही तयार व्हा. लगेच मग तुमचं आपोआप नाही ना मला उठून अभ्यासात करायचा. आणि अंतरून सोडून एकदा उभा राहा फक्त, बस. ब्रश घ्या, दात घासा, कुठले ते ऍक्ट करा, लगेच तुम्हाला ती झोप तुमची बाजूला जाईल. सकाळ तुम्ही लवकर उठून जाईल. ज्याला अलार्म लावायची सवय आहे त्याला पण ट्रिक, या ट्रिकने तर तुम्हाला अलार्म लावायची गरजच नाहीये. पण जर सपोज तुम्हाला मोबाईलमध्ये रिंग लावायची असेल, अलार्म लावायचं असेल, तर काय करायचं, मोबाईलमध्ये अलार्म लांब ठेवायचं, कपाटावर ठेवायचं. कपाटावर चढायला स्टूल लागला पाहिजे. हा स्टूल बाहेरच्या रूममध्ये ठेवायचा. आणि सकाळ सकाळी 5 वाजता मोबाईल वाजला, काय होणार आहे, मोबाईल कंटिन्यू वाजत राहणार आहे. कपाटावरती मोबाईल आहे. आता काय आणायला लागेल, स्टूल कुठे बाहेर ठेवलाय. तो बाहेर जाऊन स्टूल आणायचा, तो ठेवायचा, मोबाईल वाचत तोपर्यंत घरातले सगळे अर्धे तर जागे होते, बरोबर आहे की नाही. थोडीशी झोप पण तुमची काय करायची, तुम्ही बांधावरती या, ते ट्रिक वापरू शकता. मोबाईल लावून ठेवा, नाही तर जवळ असतो आपल्या मोबाईल, वाजला झोपेतच डोळे माहिती सगळे काय नाही, एवढ्या अंतरावर ठेवलंय, उचलला ट्रिक बंद, विषय कट. समज ना. शक्यतो अलार्म लावायची गरजच नाही पडली पाहिजे तुम्हाला. जबाबदारीने लोकांना उठवतात, लक्षात घ्या. तुमच्या आई वडील कामाला जातात ना, तर तुम्ही मध्ये जा, पप्पा कामाला जा, मम्मी कामाला जातो, जातात ना रोज. मग ते सकाळी त्यांची कामं करून वगैरे जातात ना, मग त्यांना अलार्मची गरज पडते का. जबाबदारी, ही जबाबदारी तुम्ही घ्या, खूप फरक पडेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आन्सर आठवतात, लँग्वेज बरोबर प्लॅन होता. पाठांतर ऍक्च्युली बऱ्याच वेळा काय होतं, आपण पाठांतर करताना पण आहे ना, पण डीपली नाही करत. डीप वर्क आणि शॅलो फरक कळतो तुम्हाला. डीप वर्क म्हणजे काय, फेसबुकचा फाउंडर कोण, फेसबुकचा फाउंडर, फेसबुक मार्क झुकरबर्ग. त्याचं तुम्ही हिस्ट्री जर वाचली ना, तर त्याने स्वतःला एका रूम मध्ये कोंडून घेतलं होतं आणि ते पूर्ण कोडिंग करत होता पूर्णपणे. इव्हन हॅरी पॉटरची लेखिका एका हॉटेलमध्ये जाऊन राहत होती आणि पूर्ण तिने हॉटेलमध्ये राहून ती स्टोरी लिहिली तिने एकांतामध्ये जाऊन. इव्हन A.R. रहमान जो म्युझिक एखादी तो कंपोज करतो, A.R. रहमान माहिती ना म्युझिशियन, एखादं म्युझिक तो कंपोज करतो ना, तो स्वतःला एका रूम मध्ये बंद करून ठेवतो. पूर्ण एकांतात जाऊन जे तयार होतं ते मास्टरपीस असं. बघा A.R. रहमानची कोणती गाणी ऐका, तुम्हाला ते म्युझिक जे आहे ते तुम्हाला युनिकच असणार आहे, कधी न ऐकलेले असणार आहे. हे काय करत, असं का होतंय, ते जे काम करतात ना ते डीप मध्ये जाऊन काम करतात. डीप म्हणजे कळलं का,
खोलवर जाऊन काम करतो. मग पाठांतर करताना बऱ्याच वेळा काय होतं, आपण डीप मध्ये जाऊन अभ्यास नाही करत, त्याचे वर्ड समजून घेत नाही, त्याचा मिनिंग समजून घेत नाही, जस्ट वरच्यावर रट्टा मारत जातो. होतं काय, त्यावेळी समजतं वरचं ते पण पूर्णपणे समजलं नसतं. पण जेव्हा आपण आठवायला जातो ना, तेव्हा इथे कुठे रजिस्टर झालेलं नसतं. पिक्चर आपल्याला आठवतो, पिक्चर स्टोरी तुम्हाला मी सगळ्या पिक्चरची स्टोरी विचारली. सुरुवातीला परशा कोणता खेळ खेळत होता? कोणता खेळ खेळत होता? क्रिकेट. है ना? त्याला बोलवायला कोण आलं? तेव्हा परशा काय करत होता? बोलवायला त्या वेळेला कुठं उभा होता आणि काय करत होता? नाही, सुरुवातीला हापशावरती पाणी भरायला गेला होता. आठवलं का? हापशी मारत होता ना, ते पाण्याचा पंप मारत होता. आठवलं? पहिला सीन मी सांगतो तुम्हाला. किंवा आरची विहिरी आल्यावरती परशा कुठं होता? सगळं आठवतं. कधी पिक्चर बघितला होता लास्ट टाइम? 2016 है ना? आज डेट काय? 2024-16 किती वर्ष झाली? 8 वर्ष झाली. 8 वर्ष झाले. अख्खा पिक्चर तुला आठवतो. मी स्टोरी सांगणार ना, अख्खा स्टोरी तुम्ही सांगाल. म्हणजे उत्तर पत्रिकेची बोर्डाची तुम्हाला जर चुकून बोर्डाला प्रश्न आला, काही यावर्षी बीकेचं काय लिहायचं नाही, सैराटची स्टोरी लिहा, तुम्हाला फुल मार्क मिळतील. काय होईल? फुल पूर्णाला होती, डिटेल मध्ये स्टोरी लिहितील, है ना? का असं झालं? आणि अचानकपणे विचार, तुम्ही तो पाठांतर पण नाही केला आहे का? पाठांतर केला होता का प्रश्न? अचानक आला प्रश्न, बाहेरचा प्रश्न, तरी तुम्ही लिहिणार. का लिहिणार? ती स्टोरी तुमच्या मेंदूमध्ये रजिस्टर झाली. काय झाली? समज. आता बऱ्याच जण कंप्लेंट करतात ना, मला आठवत नाही, माझा मेंदूचा प्रॉब्लेम, माझ्या लक्षात राहत नाही. ओके. काल रात्री जेवणामध्ये कोणती भाजी होती? कोण सांगेल? आठवत? मिसळ पावाला. व्हेरी गुड. तो काजूची भाजी, बटाट्याची भजी होती की भाजी होती? भजी होती. ओके. बटाटा. चपाती होती की भाजी? चपाती होती. सोयाबीन आणि चपाती सोबत पापड पण होता का? पापड पण होता. कढी होती. ग्रेट. तुझ्याकडे? हा, रात्री जेवलीच नाही तू का? जेवण दिलं नाही का? इकडे मशरूम, मुगाची भाजी. बघा, ह्या गोष्टी आठवत होत्या. आता पण लक्षात असं ठेवून तुम्ही जेवलात का रात्री? सर्वोदय विचारणार आहे का? भाजी कुठली? मुगाची भाजी. हा, मशरूम. असं केलं का? फरक कळतोय का? आठवण ठेवण्यासाठी जेवलात का तुम्ही? का जेवताना आठवणी ठेवायचं म्हणून जेवलात? सहज कृती होती, जेवलात, पण ती कृती तुम्ही केली. समजलं? कृती केल्यामुळे काय झालं? जेवताना तुमच्या डोळ्यासमोर भाजी होती, तुम्ही खात होता, चव घेत होता, टेस्ट घेत होता. लक्षात घ्या, फरक कळतोय का? मेंदूने तर रजिस्टर केलं, तुम्ही चव घेतली, तुम्ही बघितलं, डोळ्याने बघितलं, है ना? अभ्यास करताना पण जो भाग आपल्या लक्षात राहत नाही ना, त्याला तिथं ज्ञानेंद्रियाचा वापर करत होते. म्हणजे टेस्ट घ्या, ते बघा, त्याची चव घ्या. तुम्ही चव कशी घेणार? नाही, अभ्यासात चव कशी घेणार? अभ्यासात चव कशी घेणार? जे तुम्ही वाचताय ना, त्याला व्हिज्युअलाइज करा, बघा. काय करायचं? बघायचं. हे कसं असेल? स्टोरी टाईप त्याला इमॅजिनेशन करा, त्याला चित्राचं स्वरूप द्या, ते तुमच्या लक्षात राहणार. बरोबर समजतंय? तुम्ही ती व्हिज्युअलाइज नाही करत, दुसरे वर्ड बघत जाता, ते वर्ड कालांतराने पण विसरून जातो. पिक्चर तुम्हाला का आठवतं? मी तुम्हाला एक्झाम्पल का दिलं पिक्चरचं? तुम्ही पाहिला होता, जर स्टोरी कोणी सांगितली असेल ना सैराटची, आणि विचारलं तुम्हाला नाही सांगता आली असते, पण सांगणारे अशा प्रकारे सांगितले असते ना, इमॅजिनेशन करून, ऍक्टिंग करून, जरा फक्त सांगितले, पण तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं असतं, तर तुमच्या लक्षात राहिले असते. पण तुम्ही डोळ्याने प्रत्यक्ष पाहिल्यामुळे स्टोरी तुमच्या जास्त डोक्या मेंदूमध्ये राहिली, लक्षात राहिली. समजते? तर आपल्या मेंदूचं पॉवर भरपूर आहे. 2.5 मेगाबाईट एवढी पॉवर आपल्या मेंदूची आहे. लक्षात ठेवा, ही क्षमता एवढी आहे त्याची. असं नाही की क्षमता कमी असेल, काय नाही, भरपूर क्षमता. फक्त
टेक्निक आपण विसरतोय आणि चुकीच्या पद्धतीने अभ्यास करतो, त्यामुळे आपल्या लक्षात नाही. आपण फक्त रट्टा मारतोय, शब्द समजून घेत नाही, विषय समजून घेत नाही, प्रश्नच समजून घेत नाही आणि नुसतं वाचायला जातोय. मग ते कालांतराने आपण विसरून जातोय. कळतंय? तर प्रश्न काय विचारलाय, त्याला उत्तर काय अपेक्षित आहे आणि उत्तर काय लिहिलंय त्यांनी, नक्की कोणते पॉईंट मांडले ते पूर्णपणे समजून घ्या. त्या शब्दाचा प्रत्येक अर्थ समजून घ्या. एखाद्या वर्डचं मिनिंग माहित नसेल तर मिनिंग शोधून काढायचं, तर काय अर्थ होतं त्याचा तो समजून घ्या. तर तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. माहितीसारखं वाचा. माहिती कशी वाचतो आपण? तुम्हाला सांगितलं डिस्कवरी होते आज, तुम्हाला सूर्याबद्दल माहिती सांगणार आहे. सूर्य एवढी आग का वागतो किंवा सूर्य एवढा प्रकाश कसा येतो, म्हणजे काय कारण आहे, सिक्रेट सूर्याचं. तुम्ही काय करणार, मस्त मी काय करणार, वाचणार ते है ना, कारण तुम्हाला माहिती आणि तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर देणार है ना. चंद्रयान किती वेळा गेलं चंद्रावरती? चंद्रयान 3 वेळा गेलं. दुसऱ्यांदा आपण कुठे गेलो होतो, तर सक्सेस झालं होतं का? मग ही माहिती तुमच्याकडे कशी आली? वाचली, ऐकली है ना. माहिती सारखी वाचली, ऐकली, लक्षात राहिली. तर हा सुद्धा भाग तुम्हाला पुढे उपयोगी पडणार नाही का? तुम्ही कॉमर्सचे स्टुडंट आहात, मला येणाऱ्या फक्त तुमच्या जॉबमध्ये म्हणा किंवा एखाद्या काय तुम्ही तुमच्याकडे काय जबाबदारी असेल, कधी कंपनी तुम्ही सुरू केली, सेल्फ बिझनेस सुरू केला, तेव्हा तुम्हाला उपयोगी नाही पडणार नाही. कळतं? मग तेव्हा हे यूज होणार आहे म्हणून मी वाचतोय, असं माहितीसारखं वाचा नाही. किती फरक पडतो बघा है ना. जे लॉज आहेत ओसी मध्ये, नियम तुम्हाला दिलेले आहेत बऱ्यापैकी है ना, जे पार्ट टॉपिक बरेचसे आहेत, वेगवेगळ्या टॉपिकचे तुम्ही पॉईंट काढा, स्वतःहून बघा त्याच्यामध्ये आणि पुढच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडणार आहेत असं म्हणून वाचा, तुम्हाला खूप फरक पडेल. ओके, आता काय करायचं कळलं ना. मी मिनिंग समजून घेऊन जर वाचलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय होणार आहे, कायमस्वरूपी लक्षात राहणार. आणि लक्षात ठेवताना, पाठांतर करताना एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची. अजून एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय माहिती आहे का, शॉर्ट टर्म मेमरी लॉस. शॉर्ट टर्म मेमरी लॉस का होतो? गजनी विचार बघितला ना, थोडा वेळ विसरतो आणि मध्ये तो कुठला तरी पिक्चर होता ना, बोला तो आता आला नव्हतो, हाऊसफुल नाही, अक्षय कुमार, हा नाही ते तो विसर होता ना, मला नाही जॉनी लिव्हरचा होता, रोहित शेट्टीचा पिक्चर आहे, त्याच्यामध्ये आहे तो गोलमाल. थोड्या वेळ विसरून जातो समोरचा व्यक्ती कोण होता. सांगायचा उद्देश काय, शॉर्ट टर्म मेमरी लॉस का होतं आपलं, कारण ते लक्षात ठेवायचा उद्देश आपल्यासमोर क्लिअर नाही. अजून एक पॉईंट लक्षात ठेवण्यासाठी, पाठांतर करताना मी काय वाचतोय, मला समोर दादा थोड्या वेळाने विचारणार आहे, सर मला विचारणार आहे, सरांनी विचारलं, उत्तर दिलं, विषय संपला, विसरून गेले. समजलं? बरं, काही जण असं वाचत असतील, मला आता पेपर द्यायचा आहे, उद्या सोमवारी पेपर आहे, रविवारी पाठांतराला बसलो, रविवारी वाचलं, सोमवारी उगलं, विषय कळते. शॉर्ट टर्म मेमरी लॉस. बुधवारी मंगळवारी विचारलं का, ते सोमवार झाला ना पेपर, झालं आता काय बनलं नाही. कळते. शॉर्ट टर्म मेमरी लॉस. वाचनाचा उद्देश एकदम शॉर्ट ठेवलाय आपण, विचारणार आहे आता पेपर आहे बस, तो वाचनाचा उद्देश तुम्ही काय करा, लॉंग टर्मला घ्या. कसा फरक कळतोय का? मी इंग्रजीचं रजिस्टर केलं, तुम्ही चव घेतले, तुम्ही बघितलं, डोळ्याने बघितलं है ना. अभ्यास करताना पण जो भाग आपल्या लक्षात राहत नाही ना, त्याला तिथं ज्ञानेंद्रियाचा वापर करत नाही. म्हणजे टेस्ट घ्या, ते बघा, त्याची चव घ्या. तुम्ही चव कशी घेणार, हा नाही, अभ्यासात चव कशी घेणार, अभ्यासात चव कशी घेणार, जे तुम्ही वाचताय ना त्याला व्हिज्युअलाइज करा, बघा. काय करायचं, बघायचं. हे कसं असेल, स्टोरी टाईप, त्याला इमॅजिनेशन करा, त्याला चित्राचं स्वरूप द्या, ते तुमच्या लक्षात राहणार. बरोबर समजतंय? तुम्ही ते व्हिज्युअलाइज नाही करत, दुसरे वर्ड बघत जाता, ते वर्ड कालांतराने आपण विसरून जातो. पिक्चर तुम्हाला का आठवतं, मी तुम्हाला एक्झाम्पल का दिलं पिक्चरचं, तुम्ही पाहिला होता, जर स्टोरी कोणी सांगितलं असतं ना सैराटची आणि विचार तुम्हाला नाही सांगता आले असते, पण सांगणाऱ्याने अशा प्रकारे सांगितले असते ना, इमॅजिनेशन करून ऍक्टिंग करून जरा फक्त सांगितले, पण तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं असतं, तर तुमच्या लक्षात राहिले असते.
पण तुम्ही डोळ्याने प्रत्यक्ष पाहिल्यामुळे स्टोरी तुमच्या जास्त मेंदूमध्ये राहील, लक्षात राहील. समजते? तर आपल्या मेंदूचं पॉवर भरपूर आहे. 2.5 मेगाबाईट एवढी पॉवर आपल्या मेंदूची आहे. लक्षात ठेवा, ही क्षमता एवढी आहे त्याची. असं नाही की क्षमता कमी असेल, काय नाही, भरपूर क्षमता. फक्त टेक्निक आपण विसरतोय आणि चुकीच्या पद्धतीने अभ्यास करतो, त्यामुळे आपल्या लक्षात आहे. आपण फक्त रट्टा मारतोय, शब्द समजून घेत नाही, विषय समजून घेत नाही, प्रश्नच समजून घेत नाही आणि नुसतं वाचायला जातोय. मग ते कालांतराने आपण विसरून जातोय. कळतंय? तर प्रश्न काय विचारलाय, त्याला उत्तर काय अपेक्षित आहे आणि उत्तर काय लिहिलंय त्यांनी, नक्की कोणते पॉईंट मांडले ते पूर्णपणे समजून घ्या. त्या शब्दाचा प्रत्येक अर्थ समजून घ्या. एखाद्या वर्डचं मिनिंग माहित असेल तर मिनिंग शोधून काढायचं, त्याचा काय अर्थ होतो त्याचा तो समजून घ्या. तर तुमच्या ते कायमस्वरूपी लक्षात राहील. माहितीसारखं वाचा. माहिती कशी वाचतो आपण? तुम्हाला सांगितलं डिस्कवरी होते आज, तुम्हाला सूर्याबद्दल माहिती सांगणार आहे. सूर्य एवढी आग का वागतो किंवा सूर्य एवढा प्रकाश कसा येतो, म्हणजे काय कारण आहे, सिक्रेट सूर्याचं. तुम्ही काय करणार, मस्तपैकी काय करणार, वाचणार ते है ना, कारण तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारता तुम्ही उत्तर देणार है ना. चंद्रयान किती वेळा गेलं चंद्रावरती? चंद्रयान 3 वेळा गेलं. दुसऱ्यांदा आपण कुठे गेलो होतो? तो सक्सेस झाला होता का? मग ही माहिती तुमच्याकडे कशी आली? वाचली, ऐकली है ना. माहिती सारखी वाचली, ऐकली, लक्षात राहिली. तर हा सुद्धा भाग तुम्हाला पुढे उपयोगी पडणार नाही का? तुम्ही कॉमर्स स्टुडंट आहात, मला येणाऱ्या फक्त तुमच्या जॉबमध्ये म्हणा किंवा एखाद्या काय तुमच्याकडे काय जबाबदारी असेल, एखादी कंपनी तुम्ही सुरू केली, सेल्फ बिझनेस सुरू केला, तेव्हा तुम्हाला उपयोगी नाही पडणार नाही. कळतंय? मग तेव्हा हे यूज होणार आहे म्हणून मी वाचतोय. असं माहितीसारखं वाचा नाही. किती फरक पडतोय बघा है ना. जे लॉज आहेत ओसी मध्ये, नियम तुम्हाला दिलेले आहेत बऱ्यापैकी है ना, जे पार्ट टॉपिक बरेचसे आहेत, वेगवेगळे टॉपिकचे तुम्ही पॉईंट काढा, स्वतःहून बघा त्याच्यामध्ये आणि पुढच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडणार आहेत असं म्हणून वाचा, तुम्हाला खूप फरक पडेल. ओके. आता काय करायचं कळलं ना, मी मिनिंग समजून घेऊन जर वाचलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय होणार आहे, कायमस्वरूपी लक्षात राहणार. आणि लक्षात ठेवताना, पाठांतर करताना एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची. अजून एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय माहिती आहे का, शॉर्ट टर्म मेमरी लॉस. शॉर्ट टर्म मेमरी लॉस का होतो? गजरे विचार बघितला ना, थोडा वेळ विचार विसरतो आणि मध्ये तो कुठला तर पिक्चर होता गुला तो आता आलाच नव्हतो. हाऊसफुल नाही, अक्षय कुमार. हा नाही ते तो विसर होता, मला नाही माहिती. जॉनी लिव्हरचा होता रोहित शेट्टीचा पिक्चर आहे, त्याच्यामध्ये आहे तो गोलमाल. थोड्या वेळ विसरून जातो समोरचा व्यक्ती कोण होता. सांगायचा उद्देश काय, शॉर्ट टर्म मेमरी लॉस का होतं आपलं, कारण ते लक्षात ठेवायचा उद्देश आपल्या समोर क्लिअर नाही. अजून एक पॉईंट लक्षात ठेवण्यासाठी, पाठांतर करताना मी का वाचतोय, मला समोर दादा थोड्या वेळाने विचारणार आहे, सर मला विचारणार आहे, सरांनी विचारलं, उत्तर दिलं, विषय संपला, विसरून गेले. समजलं? बरं, काही जण असं वाचत असतील, मला आता पेपर द्यायचा आहे उद्या, सोमवारी पेपर आहे, रविवारी पाठांतर बसलो, रविवारी वाचलं, सोमवारी ओकलं, विषय कळतंय. शॉर्ट टर्म मेमरी लॉस. बुधवारी मंगळवारी विचारलं का, ते सोमवार झाला ना पेपर, झालं सगळं, आता काय बनलं नाही. कळतंय? शॉर्ट टर्म मेमरी लॉस. वाचनाचा उद्देश एकदम शॉर्ट ठेवलाय आपण, विचारणार आहे आता पेपर आहे बस, तो वाचनाचा उद्देश तुम्ही काय करा, लॉंग टर्मला ठेवा. कसा है ना, अभ्यास करताना पण जो भाग आपल्या लक्षात राहत नाही ना, त्याला तिथे ज्ञानेंद्रियाचा वापर करते. म्हणजे टेस्ट घ्या, ते बघा, त्याची चव घ्या. तुम्ही चव कशी घेणार, नाही अभ्यासात चव कशी घेणार, अभ्यासात चव कशी घेणार, जे तुम्ही वाचताय ना त्याला व्हिज्युअलाइज करा, बघा. काय करायचं, बघायचं. हे कसं असेल, स्टोरी टाईप, त्याला इमॅजिनेशन करा, त्याला चित्राचं स्वरूप द्या, ते तुमच्या लक्षात राहणार. बरोबर समजतंय? तुम्ही ती व्हिज्युअलाइज नाही करत, नुसते वर्ड बघत जाता, ते वर्ड कालांतराने आपण विसरून जातो. पिक्चर तुम्हाला का आठवतं, मी तुम्हाला एक्झाम्पल का दिलं पिक्चरचं, तुम्ही पाहिला होता, तर स्टोरी कोणी सांगितली असेल ना सैराटची,
आणि विचार तुम्हाला नाही सांगता आले असते. पण सांगणाऱ्याने अशा प्रकारे सांगितले असते ना, इमेजिनेशन करून ऍक्टिंग करून जरा फक्त सांगितले, पण तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं असतं तर तुमच्या लक्षात राहिले असते. पण तुम्ही डोळ्याने प्रत्यक्ष पाहिल्यामुळे स्टोरी तुमच्या जास्त डोक्या मेंदूमध्ये राहील, लक्षात राहील. समजते? तर आपल्या मेंदूचं पॉवर भरपूर आहे. 2.5 मेगाबाईट एवढी पॉवर आपल्या मेंदूची आहे. लक्षात ठेवा, ही क्षमता एवढी आहे त्याची. असं नाही की क्षमता कमी असेल, काय नाही, भरपूर क्षमता. फक्त टेक्निक आपण विसरतोय आणि चुकीच्या पद्धतीने अभ्यास करतो, त्यामुळे आपल्या लक्षात नाही. आपण फक्त रट्टा मारतोय, शब्द समजून घेत नाही, विषय समजून घेत नाही, प्रश्नच समजून घेत नाही आणि नुसतं वाचायला जातोय. मग ते कालांतराने आपण विसरून जातोय. कळतंय? तर प्रश्न काय विचारलाय, त्याला उत्तर काय अपेक्षित आहे आणि उत्तर काय लिहिलंय त्यांनी, नक्की कोणते पॉईंट मांडले ते पूर्णपणे समजून घ्या. त्या शब्दाचा प्रत्येक अर्थ समजून घ्या. एखाद्या वर्डचं मिनिंग माहित असेल तर मिनिंग शोधून काढायचं, त्याचा काय अर्थ होतो त्याचा तो समजून घ्या. तर तुमच्या ते कायमस्वरूपी लक्षात राहील. माहितीसारखं वाचा. माहिती कशी वाचतो आपण? तुम्हाला सांगितलं डिस्कवरी होते आज, तुम्हाला सूर्याबद्दल माहिती सांगणार आहे. सूर्य एवढी आग का वागतो किंवा सूर्य एवढा प्रकाश कसा येतो, म्हणजे काय कारण आहे, सिक्रेट सूर्याचं. तुम्ही काय करणार, मस्तपैकी ऐकणार, वाचणार ते है ना, कारण तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर देणार है ना. चंद्रयान किती वेळा गेलं चंद्रावरती? चंद्रयान 3 वेळा गेलं. दुसऱ्यांदा आपण कुठे गेलो होतो, तो सक्सेस झालं होतं का? मग ही माहिती तुमच्याकडे कशी आली? वाचली, ऐकली है ना. माहिती सारखी वाचली, ऐकली, लक्षात राहिली. तसं हा सुद्धा भाग तुम्हाला पुढे उपयोगी पडणार नाही का? तुम्ही कॉमर्सचे स्टुडंट आहात, मला येणार आहे फक्त तुमच्या जॉबमध्ये म्हणा किंवा एखाद्या काय तुमच्याकडे काय जबाबदारी असेल, एखादी कंपनी तुम्ही सुरू केली, सेल्फ बिझनेस सुरू केला, तेव्हा तुम्हाला उपयोगी नाही पडणार नाही. कळतंय? मग तेव्हा हे यूज होणार आहे म्हणून मी वाचतोय. असं माहितीसारखं वाचा नाही. किती फरक पडतो बघा है ना. जे लॉज आहेत ओसी मध्ये, जे नियम तुम्हाला दिलेले आहेत बऱ्यापैकी है ना, जे पार्ट टॉपिक बरेचसे आहेत, वेगवेगळ्या टॉपिकचे तुम्ही पॉईंट काढा, स्वतःहून बघा त्याच्यामध्ये, आणि पुढच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडणार आहेत असं म्हणून वाचा, तुम्हाला खूप फरक पडेल. ओके, आता काय करायचं कळलं ना. मी मिनिंग समजून घेऊन जर वाचलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय होणार आहे, कायमस्वरूपी लक्षात राहणार. आणि लक्षात ठेवताना, पाठांतर करताना एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची. अजून एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय माहिती आहे का, शॉर्ट टर्म मेमरी लॉस. शॉर्ट टर्म मेमरी लॉस का होतो? गजरे विचार बघितला ना, थोडा वेळ विचार विसरतो आणि मध्ये तो कुठला तर पिक्चर होता गुला तो आता आला नव्हतो, हाऊसफुल नाही, अक्षय कुमार, हा नाही ते तो विसर होता, मला नाही जॉनी लिव्हरचा होता, रोहित शेट्टीचा पिक्चर आहे, त्याच्यामध्ये आहे तो गोलमाल. थोड्या वेळ विसरून जातो समोरचा व्यक्ती कोण होता. सांगायचा उद्देश काय, शॉर्ट टर्म मेमरी लॉस का होतं आपलं, कारण जे लक्षात ठेवायचा उद्देश आपल्या समोर क्लिअर नाही. अजून एक पॉईंट लक्षात ठेवण्यासाठी, पाठांतर करताना मी का वाचतोय, मला समोर दादा थोड्या वेळाने विचारणार आहे, सर मला विचारणार आहे, सरांनी विचारलं, उत्तर दिलं, विषय संपला, विसरून गेले. समजलं? बरं, काही जण असं वाचत असतील, मला आता पेपर द्यायचा आहे उद्या, सोमवारी पेपर आहे, रविवारी पाठांतराला बसलो, रविवारी वाचलं, सोमवारी ओकलं, विषय कळतंय. शॉर्ट टर्म मेमरी लॉस. मंगळवारी विचारलं का, ते सोमवार झाला ना पेपर, झालं सगळं, आता काय बनलं नाही. कळतंय? शॉर्ट टर्म मेमरी लॉस. वाचनाचा उद्देश एकदम शॉर्ट ठेवलाय आपण, विचारणार आहे आता पेपर आहे बस, तो वाचनाचा उद्देश तुम्ही काय करा, लॉंग टर्मला ठेवा. कसा, मला काय करायचं आहे, ऍटलिस्ट आता तरी बोर्डाचा पेपर लिहायचा आहे. बोर्डाचा पेपर कधी, फेब्रुवारी मध्ये आहे पेपर, तर मला बोर्डाच्या पेपरला आठवलं पाहिजे, ह्या उद्देशाने वाचायला बसतो, तरी फरक पडतो बघा. ना की आता पेपर आहे, परवा पेपर आहे, तेरा पेपर आहे, ते सोडून द्या, क्लासमध्ये पेपर आहे, तुम्हाला बोर्डाचा पेपर लिहायचा आहे, त्या उद्देशाने वाचा, हा खूप फरक पडतो. समजते? त्याच्या पुढे जाऊन अजून जास्त तुमचं चांगलं लक्षात ठेवायचं असेल की मला येणाऱ्या पुढच्या आयुष्यामध्ये सगळे विषय उपयोगी पडणार आहेत. समजलं?
प्रत्येक पावलोपावली उपयोगी पडणार. मी आधी पण सांगितलं, तुम्ही कॉमर्स घेतला ना, खूप चांगलं स्वतःला हे समजा की खूप चांगले विषय तुम्ही निवडलेले आहात. पदोपदी तुम्हाला कॉमर्सचा उपयोग येणारच आहे आपल्या येणाऱ्या आयुष्यामध्ये. जीवनाच्या मॅनेजमेंटमध्ये सगळं उपयोगी पडणार आहे. कॉमर्सचे कुठले विषय उपयोगी पडणार तुम्हाला फक्त सांगा. तुमचं इकॉनॉमिक असू द्या, ओसी असू द्या, बीके असू द्या, आपल्या प्रत्येक जीवनामध्ये उपयोगी पडणारे विषय आहेत ते सगळे. ते जर विषय तुम्ही व्यवस्थित समजून घेतले, तुमचंच लाईफ एक लेवलला, चांगल्या लेवलला बनणार आहे. लक्षात ठेवा. मग त्यासाठी मी वाचतो, असं लक्षात ठेवून वाचतो ना. तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू केला, तुम्हाला ओसी उपयोगी पडणार नाही. तुमची स्वतःची आर्थिक साक्षरता, म्हणजे तुम्हाला स्वतःला फायनान्स फ्रीडम मिळवायचं असेल, फायनान्शियली फ्री व्हायचं असेल, जास्त पैसा कमवायचा असेल, इकॉनॉमिक्स उपयोगी पडणार नाही. बिझनेस करताना तुम्हाला बिझनेस वाढवायचा आहे, डिमांड लॉचं सप्लायचं तुम्हाला जर लक्षात नाही आलं, तुम्ही कसा बिझनेस करणार है ना. मार्केटमध्ये डिमांड कशाची आहे आणि सप्लाय कुठला गेला पाहिजे, त्याचा जर स्टडी असेल तर तुम्ही चांगला बिझनेस करू शकता ना. अकाउंटिंग माहित नसेल, बिझनेस वर चाललाय खाली चालला, तुम्हाला कसं करणार. प्रत्येक विषय कोणत्या विषयाला उपयोगी पडत आहे, कळते की नाही. म्हणजे हे विषय अशा रूपाने जर तुम्ही वाचत गेला की मला हे विषय पुढच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडणार आहे, तर ते खूप अजून चांगल्या प्रकारे लक्षात राहते. उद्देश लॉंग टर्म ठेवा, शॉर्ट टर्म आपण कधी विसरणार नाही. आणि त्याचे मुद्दे काढायला शिका. तुझी स्वतःची नोंदवही बनव, नोट्स काढ, त्याच्यामध्ये पॉईंट टॉपिक लिहून काढायची सवय लावा, अंडरलाईन करायची सवय लावा, डेट टाका. सगळ्यात भारी उपाय येतो. मी नेहमी सांगतो, पाठांतर करताना काय करायचं, तारीख टाकायची. ते जेव्हा पुढच्या वेळी वाचा जातो ना, आठवतं, अरे हा प्रश्न मी त्यावेळी वाचला होता. प्रयोग करून बघा तुम्ही. या मेंदूच्या कप्प्यामध्ये आपण भरले, जसं कपाटात भरतो ना वस्तू, अशा कोंबल्या सगळ्या, कशा पण कोंबल्या. आणि नंतर तो व्हाईट कलरचा शर्ट काढायचा आहे, मग सगळं कपाट परत काढतो, समजतंय. तो काळाचा कांदा असेल तर व्हाईट शर्ट घालणार पण उघडे जातील. तुम्ही आता उतर पाठांतर नाही माझं, तसा उघडा केला पण तो शर्ट शोधला काय, समजा काय प्रॉब्लेम येतो. तो जर नीट ठेवला व्यवस्थितपणे, शर्ट वेगळ्या ठिकाणी, टी शर्ट वेगळ्या ठिकाणी, पॅन्ट वेगळ्या ठिकाणी, शॉर्ट वेगळ्या ठिकाणी, असं नीट ठेवलं, कपाट मांडलेलं असेल आणि सांगितलं पांढऱ्या शर्ट शोधून लगेच सापडेल. कप्प्यामध्ये ठेवताना व्यवस्थित ठेवलं, तसं पाठांतर करताना व्यवस्थित ठेवलं, कसं तर लगेच आपल्याला आठवेल. तुम्हाला तुमचा बर्थडे आठवतो 10वीचा, डेट टाकण्याचं कारण 10वीचा बर्थडे करून आठवतं, आठवतं ना 10वीचा बर्थडे आठवतं. हा सांग, काय केलं होतं, कोणता ड्रेस घातला होता, आठवतं कोणता ड्रेस घातला तू. सर मी पॅन्ट घातली, टी शर्ट घातली. कोणते चॉकलेट वाटले होते वर्गामध्ये. वर्गामध्ये नंतर वाटले. अच्छा, लॉकडाऊन होता. नाही होतं 10वी, पण चॉकलेट नव्हतं वाटलं. मला चॉकलेट नाही वाटलेला चॉकलेट. घरी बर्थडे सेलिब्रेट केला, नॉर्मल केला होता. केक आणला होता कोणी, कोणी आणला होता. काका आणला होता केक. काकीच्या बहिणीने. तू अपेक्षा केली होती की केक आणतील वगैरे म्हणून, पण आणला होता. आणून झाला होता, मजा आली. किती वाजता राहतो केक आपला. रात्री 11:30 पावणे. एवढं लेट. सर कामावरून येतात ना, सगळं मग लेट जातो. सगळं तिला आठवलं तो दिवस, तिने तो पाठ करून ठेवला होता ना, समजते ना. डेट म्हणजे विसरतोय का आपण, विसरायचा प्रॉब्लेम आहे का आपला. मला तुम्हाला काय दाखवून द्यायचा, विसरायचा प्रॉब्लेम नाहीच आहे. आपण पाठांतर व्यवस्थित नाही करत आहे, इथे लक्षात कळतंय. अजून मला आपला बर्थडे आठवतो 10वीचा, किंवा अजून 5वीचा बर्थडे आठवतो. 5वीला 5th ला असणार, 5th ला असताना बर्थडे काय सेलिब्रेट केला होता. 5वीचा वर्ग आठवेल, 5वीचा बर्थडे आठवतो. ग्रेट, सांग. घरी मोठा सेलिब्रेट केला, पप्पा होते तेव्हा. केक कोणी पप्पाने आणला होता. सगळ्यांनी आणलेला, ताईने आणलेला, दादाने आणलेला, पप्पांनी आणलेला. सगळं केक आणलं, एवढे सगळे केक कापले. हा, ड्रेसिंग काय केली तू, तुला आठवतं. 1 पीस घातलं रेड कलरचं. हो. बर्थडेला कोण 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 आलं होतं, पाहुणे किंवा फ्रेंड. सगळे आले, फ्रेंड्स पण शाळेतले. हा, आठवतं त्याला सगळं. तो दिवस तुला आठवतो पूर्ण डोळ्यासमोर येतो. शाळेमध्ये तू गेली होती त्या दिवशी. नाही, दिवाळीची सुट्टी होती. सुट्टी होती दिवाळीची, ती त्याला आठवते. आठवतंय. आता दिवाळीची सुट्टी मागे पुढे होतेच ना, पण त्या दिवशी सुट्टी होती, तिला आठवतं. कुठल्या दिवाळीचा वार होता काय असं काय आठवतं का, म्हणजे सण होता त्या दिवशी कुठला, म्हणजे लक्ष्मीपूजन वगैरे असं. लक्ष्मीपूजन होता, म्हणजे 5वीला असताना त्या दिवशी तिचा वाढदिवस होता, त्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं, रेड ड्रेस घातला होता, केक कोणी कोणी आणला होता, सगळं तिला आठवतं. तो दिवस
5वीचा म्हणजे आता 12वीला 7-8 वर्षापूर्वीचं तिला आठवतं सगळं. आहे का पॉवर याची? लक्ष येते त्याची पॉवर किती येते. विसरता पण काहीच नाहीये, समजलं. फक्त आपण कुठे काय रजिस्टर केलंय ना आणि एवढा भरलाय ना कचरा सगळा है ना, त्यामुळे काय झालं सगळं कपाट आपलं भरलेलं आहे. त्यातला एक तर कचरा बाहेर काढा, नको ते बाहेर काढा, किंवा चांगलं भरत राहा व्यवस्थितपणे. ते योग्य ठिकाणी योग्य वेळी तुम्हाला आठवत राहील. डेट टाकली, तुम्ही जर उत्तर पाठ करताना डेट जर टाकली ना, तुम्ही कुठं बसून उत्तर पाठ केलं होतं ना हे पण तुम्हाला आठवेल. बघा प्रयोग करून, कुठे बसलेला, कोणता वर्ग होता, कोणत्या पानावरती उत्तर आहे, सगळं आठवेल तुम्हाला ते, समजलं. त्यामुळे ते डेट टाकायची सवय लावा. त्या काही टेक्निक सांगितलं तर तुम्ही वापरा, नक्की तुम्ही परीक्षेला बसल्यानंतर तुम्ही विसरणार नाही. ओके, अजून पुढचा प्रश्न. पेपर लिहिताना गाणे आठवतात? का गाणे आठवतात? जे बघितलं, जे अनुभवलं तेच करणार. आपण सतत रील बघत राहिलो, पेपरला काय आठवणार आहे? रील. अभ्यास थोडी आठवणार आहे. जर पेपर आपल्याला गाणे आणि रील आठवत असतील तर अभ्यास कमी, रील जास्त बघितलं आपण. आणि रील तर व्हिज्युअल, ऑडिओ व्हिज्युअल आहे. ते पिक्चर कसा लक्षात राहतोय ना तसं ते लक्षात राहणार नाही. आणि पुस्तक टेक्स्टबुक आहे ते शब्दाच्या रूपात आहे. जास्त इम्पॅक्ट कुठलं करणार आपल्या मेंदूवरती? व्हिडिओ. मग ते जास्त बघितले पाहिजे का? प्रमाण कमी करून टाकायचं. आणि ते रील आपल्याला लक्ष वेधून घेऊन आपला टाइम घेऊन जातं. ते लक्षात घ्या. खूप मोठी स्टुडंट सांगा तुम्हाला ते काय होतं. जेवढं फ्रीमध्ये असतं तेव्हा आपण एक प्रोडक्ट असतो. आपण कोणाला तरी मोठं बनवतो आणि आपण शक्यतो हे बंद करा, रील वगैरे बघायचं. जास्तीत जास्त आता अभ्यास भर बघ, तुला अभ्यास आठवेल. ओके, अजून नेक्स्ट क्वेश्चन काय? पेपर जर 80 मार्काचा असेल तर लिहिताना हात वगैरे दुखते, म्हणजे सगळे क्वेश्चन अटेम्प्ट नाही करू शकत. हात दुखतात? हा. असं का होतं माहिती? का होतं असं? पेपर लिहा 80 मार्काचे कंटिन्यू 3-3 तास मला लिहायचा सराव पाहिजे. एखाद्याला पोहणारा माणूस आहे, नॉर्मली विहिरीमध्ये पोहतो, त्याला सांगितलं नदीत पोह, आता उभार उडी आणि पोहत जा, काय होणार आहे? पॉसिबल नाही पोहणं. कारण त्याने विहिरीमध्ये तेवढंच गोल गोल फिरायची त्याला प्रॅक्टिस आहे. नदीमध्ये अंतर नाही कापू शकणार तो. तसं तुम्ही लिहिण्याची सवय, तुम्ही जर 1-1 तासाचा फक्त पेपर लिहिले असेल, 2-2 तासाचे पेपर, 3-3 तासाचे पेपर लिहिले नसतील तर तुमचे हात दुखणारच आहे. त्यासाठी तुम्हाला 3-3 तास पेपर लिहायची सवय करावी लागेल. पेपर लिहा असतील बरोबर, तुम्हाला लिखाणकाम भरपूर करावं लागेल. नाहीतर एक माणूस घेऊन जायला मालिश करायला पेपर लिहायला, हात दुखला आहे, दबाव. पॉसिबल आहे? मग काय पॉसिबल आहे? पेपर लिहा एका तास सुरू करा. प्रॅक्टिस जास्त महत्वाची आहे. अजून काय प्रश्न? बोला. लास्ट क्वेश्चन. अभ्यासाला बसल्यानंतर बसताना डोकं दुखतं, जास्त पाणी लागलं कोणतं ऍडमिट पण होणार. ही अभ्यास करायची कारणाचे टाळायची कारण. एक्झाम्पल दिलं नव्हतं, गाडीमध्ये ड्रायव्हरच्या सीटवरती बसल्यानंतर जबाबदारी बरोबर त्या ठिकाणी घेऊन जाते. तसं डोकं, अंग दुखणं काही होतं, विसरून जातो आपण सगळं. जर ती ओढ लागली आपल्याला अभ्यासाची, समजलं, एंड गोल आपला फायनल असेल ना, मला एवढे पर्सेंटेज मिळवायचे, मला पुढे जायचं, मला माझ्या घरच्यांना पुढे घेऊन जायचं आहे, तर ते काही दुखणं वगैरे काय येत नाही. यासाठी माझा स्वतःचा अनुभव सांगेल मी. म्हणजे आपल्याला शारीरिक त्रास कसा आपण सहन करतो. जेव्हा 11वी झाल्यानंतर, म्हणजे 11वीच्या सुट्ट्या लागल्या होत्या, त्या सुट्ट्यांमध्ये घरची परिस्थिती आलेली असल्यामुळे मी सकाळी दूध लाईन टाकायचो. शांती ते पार्क काय ते शांती सुधा पार्क, शांती पार्क, तिथं सकाळी दूध लाईन टाकायची. 4:30ला उठवायला यायचे. 4:30 ते 8 वाजेपर्यंत दूध लाईन टाकायची. 8-8:30 हिशोब करेपर्यंत, 8:30 घरी येईपर्यंत 8:45 व्हायच्या. तिथं नाश्ता करायचा, डबा भरायचा आणि पेंटिंगची कामाला एका ठिकाणी मी होतो.
तर पेंटिंगचं काम करायला दादरला जावं लागायचं. 354 ची बस पकडायची, ती बस दादरला उतरायचं, तिथून चालत माहीमला यायचं. तर माहीमला पेंटिंगचं काम चालतं. पेंटिंग घरातली पेंटिंग नव्हती, ती बिल्डिंगला बाहेरून पेंट करायचं. आणि त्या बांबूवरती पारांची बांधलेली असतात ते बांबू, त्यावरती चढायचं, ते पेंट करायचं सगळं. ग्रिलला कलर मारायचा, बांबूवरती उभा राहून. मी हेल्पिंगला होतो जास्त, मी काय कलर मारत होतो, हेल्पिंगला असतो. मी 2 स्टेप काढायचो, मी प्रयत्न हाऊस बघूया म्हणून. आणि ते चालायचं संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत. 7-8 वाजायच्या सगळं संपवून घरी येईपर्यंत मग ते पॅक करायचं. परत संध्याकाळची ट्रॉफिक घरी येईपर्यंत 10 वाजायची. आणि येताना फुल ट्रॅफिक. कधी झोप लागली काढायची तर कधी तो उतरायचं डायरेक्ट मी डेपोला, तिथून चालत माघारी. पैसे पण असतात कारण तिकीट भरतेच पैसे, 2-3 वेळा गाडी. तरी परत सकाळी 4:30 वाजता जा, परत तेच रुटीन सगळं सुट्ट्यांमध्ये. काय एवढं सगळं सहन करत होतो मी. सुट्टी आहे, जेवढी जास्त आपल्याला इन्कम जर आली त्याच्यामध्ये तर पुढचा आपला 12वीचा खर्च भागून जाईल. घरच्यांनी सगळं सांगितलं तुला शिकायचं आहे तर तुझ्या पायावरती भरावा लागेल. आम्ही जास्त पैसा पुरू शकत नाही, तुझा खर्च तुला भागवावा लागेल. ती जबाबदारी त्यांनी दिल्यामुळे काय झालं, जबाबदारी डोक्यावरती होती, त्यामुळे हे दुखणं वगैरे काय जाणवलंच नाही काय. अजूनही ते दिवस आठवून मी कसं काय करू शकलो, अजूनही शंका वाटते ते. कळतंय पण सांगायचा उद्देश काय तुम्हाला, की ती जबाबदारी अंगावरती घ्या तुम्ही, बघा काही वाटत नाही. मग ते करत असताना, पेंटिंग करत असताना, आणि मी स्वतःला जेव्हा खूप जपायचो, म्हणजे 10वीला असताना 11वीला असताना चेहऱ्याला मी खूप जपायचो. म्हणजे गौरवायचं फॅड आलं होतं ना त्यावेळेला. मी विको टर्मरिक, परत ते हळद उघडून चेहऱ्याला लावायची, मलाई काढायची चेहऱ्याला लावायची. आणि 11वीला मी काय काम करत होतो, उन्हामध्ये पापावरती उभा राहून, पूर ऊन पडतंय, काय वाटत असेल. जो मुलगा एखाद्या चेहऱ्याची एवढी काळजी घेत होता तो उन्हामध्ये काम करतोय. तेव्हा ठरवलं जर आपण जास्त आताच आपण अभ्यासाकडे फोकस नाही केला, अभ्यास जर नाही केला तर फ्युचरमध्ये हेच करत बसावं लागेल आपल्याला. 12वीला फोकस करून अभ्यास केला पाहिजे. तर इन हाऊस म्हणजे सावलीतलं काम मिळेल, उन्हातलं काम आणि सावलीतलं काम. ती चॉईस माझी होती. मी जर मेहनत म्हणजे अभ्यास नाही केला तर मला हीच निवड आहे. माझ्यासमोर हीच माझी चॉईस असेल. जर मी अभ्यास केला तर ही चॉईस असेल. डोक्यामध्ये तेव्हा एक टूप पेटते आपल्याला, क्लिक होतं ना, ते क्लिक झालं. फोकस अभ्यासावर वर्षभर परत डोक्यामध्ये आलंच नाही. समजतंय. पण ते अशी काहीतरी घटना, एक जबाबदारी अंगावर त्याच्या खूप सारा बदल होतो, फरक पडतो. ठीक आहे. पुढे अजून काय प्रश्न करूया. थँक्यू. जोरदार सर्वांसाठी.